विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही अशी टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं हे प्रत्युत्तर आहे। आमच्यासोबत आले तरच निधी अशा वृत्तीला ठेचायला हवं असं देखील ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। दादा, काल नितेश राणेचा दौरा होता मंत्री आणि त्यांनी काल कार्यक्रमामध्ये बोलताना असं म्हटलंय की जो निधी आहे डीपीडीसीचा त्याबाबत त्यांनी एक वक्तव्य केलं। तुम्ही काय वाटतं तुम्हाला याबाबत? बरं झालं त्यांनी एका प्रकारे मान्य केलं की धाराशिव मधल्या जनतेला जेव्हा खड्ड्याच्या रस्त्यानं फिरावं लागतंय, चिखलानं फिरावं लागतंय, त्यावेळेस धाराशिवच्या जनतेला ही तर लक्षात येईल की नेमके ही रस्ते जी व्हायचे राहिले ते कुणामुळे व्हायचे राहिलेत। पुन्हा दुसरं वक्तव्य केलं की आमच्या पार्टीत आले, आमच्या पार्टीत असले तरच निधी का हो? ही निधी काय कणकवलीतली प्रॉपर्टी विकून आणलेला निधी आहे का? खासदार निधी म्हणजे काय आमच्या बापाची प्रॉपर्टी विकून दिलेला निधी आहे का? आमदार निधी असू कुणाचाही निधी ही अरे सामान्य माणसाने टॅक्सच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून दिलेला हा पैसा आहे आणि त्या पैशावर जणू आपण आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारखा अधिकार सांगून जर म्हणत असो की आम्ही अमुकला निधी थांबवू तमुकला निधी थांबवू, मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि एका मंत्र्याकडनं अशा पद्धतीची भाषा येते हेच मला वाटतं दुर्दैव आहे।